नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी तुम्ही हे फुलं बघा, जे की आर्टिफिशियल आहे आणि मी जे विकत आणलेले आहे. आता अशी झेंडूची माळ जर आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला भरपूर असे पैसे मोजावे लागतात. आणि आता गणपती सीझन सुरू होतोय. गणपती बाप्पा येणार म्हटले की आपली नुसती डेकोरेशनची तयारी चालू असते. मग त्याच डेकोरेशनच्या सामानासाठी सुद्धा आपल्याला खूप पैसे लागतात, खर्च देखील खूप येतो. मग तुम्हाला थोडं जरी तुमच्या नवऱ्याचे पैसे जर वाचवायचे असेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे भरपूर असे पैसे या ठिकाणी वाचणार आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी ह्याचा आपण किराणा किंवा भाजीपाला वगैरे घेऊन येतो, त्यासोबत आपल्याला अशा प्रकारच्या ज्या पिशव्या भेटतात त्या पिशवीपासून आपण अतिशय सुंदर अशी झेंडूची फुलं या ठिकाणी तयार करणार आहोत. आर्टिफिशियल फ्लावर्स जे आहे ते आपण घरच्या घरीच काटेपिनच्या मदतीने कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची जी प्लास्टिकची पिशवी असते, कॅरी बॅग असते, ती घ्यायची आहे. म्हणजे अशी कलरफुल तुम्ही कुठल्याही कलरची तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकतात. आणि आत्ताच तुम्ही जर तयारीला लागला तर गणपती येईपर्यंत तुम्ही भरपूर असे फुलं तयार करून त्याची माळसुद्धा तयार करून ठेवू शकतात, जी की फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला मी या ठिकाणी ही पिशवी जी आहे, कॅरी बॅग जी आहे, अगदी छोट्या आकाराची होती, त्यामुळे डबल पिशवी यावरती ठेवलेली आहे. तुमची पिशवी यापेक्षा थोडी मोठी असेल तर सिंगल ठेवली तरीही चालेल. आणि बघा, अशा पद्धतीने पिशवीला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे. आता खालचा जो भाग आहे तो पॅक असतो आणि वरचासुद्धा भाग जो असतो तो पॅक असतो. त्यामुळे आपण काय करणार आहे, खालचा भाग अगदी थोडासाच या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जो पॅक भाग आहे तो या ठिकाणी ओपन होईल. अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोटंसंच या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आता गणपतीमध्ये आपण ह्याच जर झेंडूच्या माळा जर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला एवढे पैसे सांगतात ते लोक की आपल्याला दुसरं सामान घेण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहत नाही, सगळे पैसे आपले संपून जातात. तर अशा वेळेस आपण स्वतःच काहीतरी आपले पैसे सेविंग करण्यासाठी जर तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर घरच्या घरीच जर तयार केल्या तर दिसायलाही सुंदर दिसते आणि आपली पैशांचीही खूप सर्व बचत होते. तर बघा, अशा पद्धतीने मी पिशवीला व्यवस्थित जसं व्हिडिओमध्ये जे दिसलं त्या पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इतकं सोपं आहे की लहान मुलांनासुद्धा तुम्ही एक एक पिशवी जर दिली तर ते सुद्धा अगदी इझिली बनवू शकतात. आणि लहान मुलांना असं काही नवीन बनवण्याची किती आवड असते हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगण्याची सुद्धा गरज नाही. तर बघा, या ठिकाणी मी काटेपिन घेतलेली आहे आणि काटेपिनऐवजी तुम्ही सुई धागा म्हणजे सुई घेतली तरीही चालेल, किंवा असं स्टॅपलर पिन जरी सुरुवातीला मारली तरीही चालेल. तर बघा, मी या ठिकाणी काटेपिन जी आहे ती सेंटरला अशा पद्धतीने लावली. त्यानंतर आता आपल्याला पेनच्या मदतीने अगदी गोलाकार याला व्यवस्थितरित्या असं मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी एखादं जर झाकण असेल तुमच्याकडे तर ते झाकण ठेवलं, त्यावरती गोल असं पेनने टिक करून घेतलं तरीही चालेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, आता ज्या ठिकाणी मी हे मार्क केलेला आहे तो भाग आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कात्रीच्या मदतीने. आता बघा, जेवढा तुम्ही हा जो पिशव्यांचा लेयर आहे तो जेवढा जास्त बनवशाल तेवढा आपलं जे फूल आहे असं छान गुबगुबीत गुच्छावालं जे फूल असतं ते दिसेल. म्हणजे जर कमी पिशवी जर घेतली छोटीवाली तर एवढं काही व्यवस्थित असं गुबगुबीत फूल दिसणार नाही. त्यामुळे आपण एकावर एक 2 पिशव्या या ठिकाणी ठेवलेल्या आहे. आणि बघा, अगदी गोलाकार भाग जो आहे मी या ठिकाणी कट करून घेतला. त्यानंतर आता जी काटेपिन आहे ती काढून घेतली. त्यानंतर आता जो सेंटर आहे या गोलाकार भागाचा, त्या सेंटरला आपल्याला स्टॅपलरची पिन मारायची आहे. आता समजा तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल स्टॅपलर, वेळेला काय होतं की काही गोष्टी आपल्या घरामध्ये नसतात, मग त्यावेळेस तुम्ही सुई धाग्याने जरी याला एक टाका मारून घेतला तरीही चालते, अगदी इझिली पॅक होतं. सुई धागा तर सर्वांच्याच घरी असतो. आणि बघा, त्यानंतर आता गोलाकार व्यवस्थित अगदी हळूवारपणे छोट्या छोट्या अंतरावर आपल्याला अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपण स्टॅपलरची पिन मारली तिथपर्यंत व्यवस्थित असं थोड्या थोड्या अंतरावरती कात्रीच्या मदतीने याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने हळूवार याला कट करायचं आहे.
अगदी सोपी पद्धत आहे, लहान मुलं तर अगदी आवडीने हे तयार करतात आणि जर तुम्ही आत्तापासून जर सुरुवात केली तर येणाऱ्या गणपती बाप्पाला अगदी सुंदर अशा माळी ज्या आहे फुलांच्या, झेंडूंच्या, वेगवेगळ्या कलरच्या पिशव्या आणून तुम्ही ह्या माळा तयार करू शकता. जसं हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता, ते पण घरच्या घरीच. आणि बघू शकता तशा पद्धतीने व्यवस्थित याला असं फुलवून घ्यायचं आहे. आणि रिझल्ट बघा, अगदी सुंदर छान असं फूल आपलं तयार झालेलं आहे. आता हेच मी पिंक कलरची पिशवी घेतली म्हणून पिंक कलरचं फूल आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही या प्रकारे पिवळ्या रंगाची पिशवी घेऊ शकतात, लाल रंगाची पिशवी घेऊ शकतात, हिरव्या रंगाची घेऊ शकतात आणि असं कलरफुल जे फुलं आहे ते असे तयार करून त्याची एक माळ तयार करून तुम्ही तुमच्या गणपती डेकोरेशन करू शकतात. आणि बघा, मी काही या ठिकाणी पिवळ्या पिशवीचे सुद्धा हे फुलं तयार करून घेतलेले आहे. अगदी ओरिजिनल फुलं असल्यासारखं वाटते. आता जे आपल्याला बाजारात मिळतात फुलं ते सुद्धा सेम याच पद्धतीने तयार केलेले असतात. आणि बघा, अगदी सेम तसेच फुलं जे आहे ते आपण एका जुन्या अशा कॅरी बॅगपासून सुद्धा तयार करू शकतो अगदी इझिली. आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे, बघू शकतात, खूप सुंदर आहे. आता या पद्धतीने आपण भरपूर वेगवेगळ्या रंगाची जी फुलं आहे ते तयार करू शकतो. आता तुम्ही रिझल्ट स्वतःच बघा. आता हा जो ही जी माळ आहे, हे तोरण जे आहे ते मी या ठिकाणी विकत घेतलेलं आहे, जे की मला 250 का 300 रुपयाला मिळालेलं होतं फक्त एकच. कारण खूप महागाई असते गणपती सीझनमध्ये, तर ह्या गोष्टी खरंच खूप महाग मिळतात. सेम त्या पद्धतीचंच फूल आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे. मी तुम्हाला ही माळ यासाठीच दाखवत आहे की दुकानातून आणलेलं फूल आणि आपण घरी बनवलेलं जे फूल आहे अगदी तुम्ही सेम टू सेम या ठिकाणी दिसत आहे. सेम त्याच प्रकारे झेंडूचं जे फूल असतं पिवळ्या रंगाचं ते सुद्धा बघा मी या ठिकाणी तयार केलेलं आहे पिशवीपासूनच. आणि बघा, दोघांमध्ये काहीच बदल आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. उलटं आपण जे बनवलेलं जे फूल आहे ते अगदी टवटवीत असं फ्रेश रंगाचं दिसतंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल रंगाची, पिवळ्या रंगाची कुठलीही पिशवी आणून अशा पद्धतीने फुलांच्या ज्या माळा असतात, झेंडूच्या फुलांच्या ज्या माळा असतात त्या तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकतात, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास, नातेवाईकांना सुद्धा पाठवा, जेणेकरून येणाऱ्या गणपती बाप्पासाठीचं जे डेकोरेशन आहे ते घरच्या घरीच तयार करू शकतील आणि त्यांची देखील भरपूर अशी पैशांची बचत होऊ शकेल. आणि मला सर्वात जास्त जे आवडलं ते म्हणजे हे पिंक कलरचं फोन. एवढं छान आहे, एवढं सुंदर दिसते, एवढं क्यूट दिसते, मला खूप आवडलं ते. पिवळ्या रंगापेक्षा मला पिंक कलर खूप आवडला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.